जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, आज या व्हिडिओद्वारे आपणास दादर चैत्यभूमीबद्दल थोडक्यात माहिती देत आहे. आणि दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी हे नाव मिळालेच पाहिजे असं आपण सरकारकडे आग्रह करायला पाहिजे. कारण असे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव देहावर 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईच्या दादर चौपाटीवर अंत्यसंस्कार करण्यात आला. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र माननीय भैयासाहेब आंबेडकर व पुतणे माननीय मुकुंदराव आंबेडकर यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी गोळा केल्या. आणि त्यानंतर असंख्य देशातील राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारके निर्माण करण्यात आली. आणि प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर एक ओळ लिहिली पाहिजे, तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. आणि असे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आणि त्या जागेवर स्तूपही बांधण्यात आलेत. तसेच मुंबईतील कुपरेज हॉस्पिटलमध्ये प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्यात आला. त्यानंतर दिल्ली येथील भारताच्या संसद भवनासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्यात आला. आपण पाहता भारत देशामध्ये तर काय जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध दर्शन आपणास पाहायला मिळते. तर बाबासाहेबांची शेवटची जी अंत्ययात्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिव देहावर जो अंत्यसंस्कार करण्यात आला, ते महत्त्वाचे स्थान म्हणजे दादर चैत्यभूमी हीच आहे. आणि त्यासाठी दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी हे नाव मिळाले पाहिजे असे आपण सरकारकडे आग्रह केलाच पाहिजे. आणि 7 डिसेंबर 1956 रोजी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यसंस्कार करण्यात आला, त्यावेळेस अंत्ययात्रेतील शोकाकुल झालेला तो जनसागर पाहिलात तर आजही डोळ्यामधून अश्रू येते. आणि ते बाबासाहेबांचे एक शेवटचे क्षण जे लोकांना आठवावेत आणि त्यासाठी दादर स्टेशनला चैत्यभूमी हे नाव मिळालेच पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. तर चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.